स्टुडंट, हाउ आर यू? वेलकम टू माय चॅनल. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ब्रँच अकाउंटमधील थर्ड जी काय सिस्टीम होती त्याच्यामधील स्टॉक अँड डेटा सिस्टीम ही आपण डिस्कस केलेली होती. आजच्या व्हिडिओपासून आपण याच्यामधले जे काही न्यूमॅरिकल्स आहेत ते आपण MG पाटकर यांच्या बुकमधील जे काही न्यूमॅरिकल आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलिस्ट्रेशन 12 नंबरचा जो काही आहे पेज नंबर 136 वरचा हा क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. सो क्वेश्चन अगोदर आपण रीड करून घेऊया. Multi-chained Stores Limited, Bombay has a branch at Kolhapur. Goods are invoiced to the branch so as to show a profit of 20% on invoice price. 20% on invoice price सांगितलेला आहे, म्हणजे आपली 20% ऑन इनव्हॉइस प्राइस सांगितलेला आहे. लक्षात घ्या, प्रॉफिट सांगितलेला आहे 20%, पण या ठिकाणी आपली कॉस्ट प्राइस किती असणार आहे 80 प्लस 20% प्रॉफिट सांगितलं, म्हणजे इनव्हॉइस प्राइस आपली 100 एवढी असणार आहे. हे लक्षात घ्या. अंडर द इन्स्ट्रक्शन ऑफ, जर प्लस सांगितलं असतं, अबव सांगितलं असतं, सो आपण 100 मध्ये 20% प्लस केलं असतं आणि 120 ही आपली इनव्हॉइस प्राइस आली असती. बट या ठिकाणी प्रॉफिट ऑफ 20% ऑन इनव्हॉइस प्राइस सांगितले, म्हणजे या ठिकाणी 20% प्रॉफिट सांगितलेला आहे आणि कॉस्ट प्राइस आपली 80 येणार आहे. अशी टोटल मिळून 80 प्लस 20 100 ही आपली इनव्हॉइस प्राइस असणार आहे. अंडर द इन्स्ट्रक्शन ऑफ सेलिंग गुड्स ओनली ॲट इनव्हॉइस प्राइस, इनव्हॉइस प्राइसने गुड्स काय केलेलं आहे, सोल्ड केलेला आहे. पुढं फॉलोविंग आर द पर्टिक्युलर्स रिलेटिंग टू द ब्रँच. रिलेशन ब्रँच आणि HO मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. इन्फॉर्मेशन बघा खाली दिलेली आहे. बॅलन्स ऑन 1 एप्रिल 2012, याच्यामध्ये स्टॉक दिलेला आहे ॲट इनव्हॉइस प्राइसने गिवन केलेला आहे 30,000. ब्रँच डेटर्स पेटी कॅश ॲट द ब्रँच, ओपनिंगचे बॅलन्स सर्व दिलेले आहेत. या ठिकाणी स्टॉक अँड डेटा सिस्टीमनुसार आपण क्वेश्चन सॉल्व करतोय, ह्याबद्दल लक्षात घ्या. सो प्रिपेअर आपल्याला कोणकोणते अकाउंट लास्टला करण्यासाठी सांगितले त्यांनी. ब्रँच स्टॉक अकाउंट, ब्रँच डेटर्स अकाउंट, ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट, ब्रँच पेटी कॅश अकाउंट, ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट अँड ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, एवढे अकाउंट्स आपल्याला प्रिपेअर करून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम आपण पोस्टिंग करायला घेणार आहोत. बघा क्रमाने आपण जाणार आहोत. सुरुवातीला बघा ओपनिंगचे बॅलन्सेस दिलेत, ज्याचे दिलेत त्या सर्व अकाउंटला आपण ब्रॉडडाऊन दर्शवून घेणार आहोत. स्टॉकचा बॅलन्स दिलेला आहे, सो ब्रँच स्टॉक अकाउंट आपण या ठिकाणी ओपन केलेला आहे. त्याच्या डेबिटला आपल्याला बॅलन्स लिहून घ्यायचा आहे टू बॅलन्स ब्रॉडडाऊन, किती 30,000. त्यानंतर ब्रँच डेटर्स अकाउंटचा सांगितलेला आहे डेबिटचा बॅलन्स ॲट इनव्हॉइस प्राइस. डेटर्सचा बॅलन्स किती आहे बघा, सो 10,000 सांगितलेला आहे. 10,000 घेऊन घ्या. ब्रँच डेटर्स अकाउंट टू नेक्स्ट पेटी कॅश ॲट द ब्रँच, पेटी कॅशचा बॅलन्स सांगितलेला आहे, तो देखील अकाउंट आपण ओपन केलेला आहे. डेबिटला पोस्टिंग करणार आपण टू बॅलन्स ब्रॉडडाऊन 50 रुपीज. त्यानंतर ट्रान्झॅक्शन ड्युरिंग द इयर 2012 to 13. गुड्स इनव्हॉइस्ड टू ब्रँच 3,25,000 सांगितलेला आहे. गुड्स इनव्हॉइस सांगितलेला आहे, म्हणजे गुड्स सप्लाय केलेला आहे. आपल्याला माहिती आहे याच्यासाठी दोन अकाउंट्स आपण प्रिपेअर करतोय गुड्सशी रिलेटेड. एक म्हणजे ब्रँच स्टॉक अकाउंट अँड सेकंड म्हणजे गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट. सो ब्रँच स्टॉक अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होणार आहे टू ब्रँच स्टॉक अकाउंट डेबिट टू गुड्स सेंड टू ब्रँच 3,25,000. या ठिकाणी आपण गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट देखील ओपन केलेला आहे, सो त्याच्या क्रेडिटला पोस्टिंग होणार आहे बाय ब्रँच स्टॉक अकाउंट. 3,25,000
25,000. नेक्स्ट बघा, गुड्स रिटर्न बाय ब्रँच किती सांगितलेलं आहे तर 10,000 सांगितलेलं आहे. ब्रँचने गुड्स काय केलेलं आहे, रिटर्न केलेलं आहे किती तर 10,000 रिटर्न केलेलं आहे. सो सेंड केलाय ब्रँचला, डेबिटला पोस्टिंग होईल. ब्रँचने रिटर्न केलाय एचओला, सो क्रेडिटला पोस्टिंग होणार आहे. बाय गुड्स सेंड टू एचओ रिटर्न्स किती 10,000 रुपीज. सेकंड पोस्टिंग गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट ओपन केलेला आहे, सो त्याच्या डेबिटला पोस्टिंग होईल टू ब्रँच स्टॉक अकाउंट किती 10,000 रुपीज. नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत, कॅश सेल्स ॲट द ब्रँच किती सांगितलेला आहे तर 1 लाख रुपीज सांगितलेला आहे कॅश सेल्स. त्यानंतर क्रेडिट सेल्स पण दिलेला आहे या ठिकाणी 1,75,000. सो दोन्ही पोस्टिंग आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी ब्रँच स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला करून घ्यायचं आहे. बाय ब्रँच कॅश अकाउंट किती रुपीज आहे तर 1 लाख रुपीज. सेकंड क्रेडिट सेल्स पण आहेत या ठिकाणी. बाय ब्रँच डेटर्स अकाउंट $1,75,000. दोन्ही अकाउंट आपल्याकडे आहे, सो दोन्ही अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होणार आहे. ब्रँच कॅश अकाउंट आपण ओपन केलेलं आहे का बघूया, केलेलं आहे बघा. क्रेडिट ब्रँच कॅश अकाउंट, सो डेबिटला पोस्टिंग होणार आहे टू ब्रँच स्टॉक अकाउंट कॅश सेल्सचे ब्रॅकेटमध्ये मी इथं लिहू शकते कॅश सेल्स किती 1 लाख रुपीज. नेक्स्ट डेटर्स अकाउंट देखील इथं ओपन केलेला आहे, सो डेबिटला पोस्टिंग आपलं होणार आहे टू ब्रँच स्टॉक अकाउंट $1,75,000. नेक्स्ट पॉइंट आपण पाहूया, गुड्स पिल्फर्ड सांगितलेले त्यांनी स्टोलन इन स्मॉल क्वांटिटीज ॲट इनव्हॉइस प्राइस किती सांगितलेले आहेत तर 2,000 रुपीज सांगितलेले आहेत. आता स्टोलन मीन्स काय आहे तर पिल्फर्ड एक छोटा मोठी चोरी झालेली आहे. गुड्स पिल्फर्ड मीन्स एक छोटी मोठी चोरी होणं. स्टोलन इन स्मॉल क्वांटिटीज एक छोट्या स्वरूपात चोरी झालेली आहे. ॲट इनव्हॉइस प्राइस किती रुपीज सांगितले आहेत त्याचे तर 2,000 सांगितलेले आहेत. त्यानंतर गुड्स लॉस्ट इन फायर ॲट इनव्हॉइस प्राइस किती सांगितलेले आहेत तर त्याचे 5,000 सांगितलेले आहेत. म्हणजे एक छोटी मोठी चोरी झालेली आहे मालाची, त्यातून लॉस किती झालेला आहे 2,000 झालेला आहे. त्यानंतर फायर सुद्धा झालेला आहे माल, त्याच्यातून लॉस झालेला आहे किती 5,000 झालेला आहे. पण सर्वात प्रथम आपण पिल्फर्डचं जे काही पोस्टिंग आहे ते आपण पोस्टिंग करून घेणार आहोत कुठं तर ब्रँच स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय लॉस बाय थेफ्ट किंवा स्टोलन किती 2,000 रुपीज. नेक्स्ट लॉस झालेला आहे लॉस बाय फायर. आता याच्यामध्ये ऍक्च्युअली लॉस कितीचा झालेला आहे तर 5,000 रुपीजचा लॉस झालेला आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी. बट पुढं काय सांगितलेलं आहे रिसिव्ड फ्रॉम इन्शुरन्स कंपनी अगेन्स्ट लॉस बाय फायर किती 3,000. तर इन्शुरन्स त्या फायर झालेल्या गुड्सचा उतरवलेला असणार आहे, क्लेम काढलेला असणार आहे आणि त्याच्यातून इन्शुरन्स कंपनीकडून जेवढा काही गुड्स लॉस झालाय किती झालाय 5,000. तर या 5,000 मधील क्लेम नुसार 3,000 रुपीज ऑलरेडी रिसिव्ह होणार आहेत ब्रँचला. मग ऍक्च्युअली लॉस कितीचा झाला फायर होऊन तर 5,000 मायनस 3,000. बघा 5,000 मायनस 3,000 तर ऑलरेडी रिसिव्ह होणार आहेत म्हणजे ऍक्च्युअली लॉस झाला 2,000 रुपीजचा. त्यानंतर नेक्स्ट पोस्टिंग जे काही लॉस होणार आहे ते देखील पोस्टिंग आपण काय करणार आहोत लिहून घेणार आहोत, पण ते नंतर आपण लिहिणार आहोत कारण त्याच्यावरती देखील आपल्याला काय करायचंय लोडिंग काढावं लागणार आहे.
सो त्याचं पोस्टिंग आपण ब्रँचच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला करून घेणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत आपण, डिस्काउंट अँड अलाउन्सेस मेड टू कस्टमर 2000, बॅड डेट्स 500, गुड्स रिटर्न बाय डेटर्स 2000 अँड गुड्स ट्रान्सफर्ड टू सांगली ब्रँच ऑन HO ॲडव्हाइस 15,000. सांगली ब्रँचला गुड्स काय केलेला आहे, ट्रान्सफर केलेला आहे HOच्या ॲडव्हाइसनुसार. किती, 15,000 रुपीजचा. किती रुपीजचा गुड्स ट्रान्सफर केलेला आहे, तर 15,000 रुपीजचा. त्याच्या अगोदर हे जे काही पोस्टिंग आहे, अलाउन्सेस असेल, बॅड डेट असेल, रिटर्न बाय डेटर असतील, या सर्वांचं पोस्टिंग आपल्याला काय करायचं आहे, करून घ्यायचं आहे ब्रँचच्या डेटर्स अकाउंट. हे सर्व काय आहे, तर एक्सपेन्सेस आहेत. सो बाय ब्रँचच्या एक्सपेन्सेस अकाउंट, आणि त्याच्या अंडरमध्ये आपण ते पॉइंट काय करू लिहून घेऊ शकतो, डिस्काउंट, bad debts 2000 rupees and 500 rupees. टोटल आउटरला 2500. त्यानंतर अलाउन्सेस पण सांगितलेले होते. ब्रँच स्टॉक अकाउंट बाय ब्रँच स्टॉक अकाउंट. आता हा रिटर्नचा आहे, सेल्स रिटर्नचा पण. सो या ठिकाणी मी लिहिते सेल्स रिटर्न किती केलेले आहेत त्यांनी, 2000 रुपीज. सो 2000 या ठिकाणी आपण लिहिलेले. डिस्काउंट अँड अलाउन्सेस एकत्रित दिलेला आहे. सो डिस्काउंट अँड अलाउन्सेस 2000 रुपीज. नेक्स्ट गुड्स ट्रान्सफर्ड टू सांगली सांगितलेला आहे त्यांनी किती, तर 15,000 रुपीज सांगितलेले आहे. सो त्याचं देखील पोस्टिंग आपल्याला काय करायचं आहे, करून घ्यायचं आहे. कुठं, तर गुड स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग आपण त्याचं करून घेणार आहे. आता इथे एक पोस्टिंग आपलं राहिलेलं आहे. ॲक्च्युली ब्रँचला इन्शुरन्स कंपनीकडून किती अमाऊंट रिसीव्ह झालेली आहे, ही देखील ब्रँचच्या स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होणार आहे. सो बाय ब्रँच कॅश अकाउंट, कॅश रिसीव्ह होणार आहे. सो इथं ब्रॅकेटमध्ये मी लिहिते रिसीव्ड फ्रॉम इन्शुरन्स कंपनी. किती रिसीव्ह होणार होती, तर 3000 रुपीज. त्यानंतर पोस्टिंग याचं होईल बाय गुड्स सेंड टू HO. किती, 15,000 रुपीज. याचं देखील आपल्याला पोस्टिंग, सेकंड पोस्टिंग करून घ्यायचं आहे. कुठं, झालेलं आहे, गुड सेंड टू HO दिलेलं आहे. राईट. नेक्स्ट पॉइंट बघा आपण, कॅश सेंड टू ब्रँच फॉर. ब्रँचला कॅश सेंड केलेली आहे कशाच्याद्वारे, तर रेंट अँड टॅक्स, सॅलरी अँड वेजेस, पेटी कॅश अँड इन्शुरन्सची. सो त्याचं पोस्टिंग आपल्याला करून घ्यायचं आहे. कुठं, तर ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंटला पोस्टिंग करून घ्यायचं आहे. सो ते करून घेऊया आपण ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिट साईडला, टू कॅश अकाउंट, रेंट अँड टॅक्सेस, 4,000, 6,000 and 2,600. Salary and wages, इन्शुरन्स. त्यानंतर नेक्स्ट पोस्टिंग ब्रँचच्या कॅश अकाउंटच्या क्रेडिटला देखील होणार आहे. ब्रँचचं कॅश अकाउंट आपण ओपन केलेलं आहे. सो त्याच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल बाय ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट. रेंट अँड टॅक्सेस, सॅलरी अँड वेजेस and insurance. किती आहेत, रेंट अँड टॅक्सेस 4,000, 6,000, 2,600 असे आउटरला 12,600 आले. त्यानंतर बॅलन्स ऑन 31 मार्च 2013.
क्लोजिंगचे बॅलन्सेस दिलेत, कशाचे दिलेत तर स्टॉकचा देखील दिलेला आहे 14,000. किती सांगितलंय 14,000. नेक्स्ट डेटर्स अँड पेटी कॅश. आता डेटर्सचा या ठिकाणी क्लोजिंगचा बॅलन्स किती दिलेला आहे आपण बघूया. दिलेला नाही, इथं स्टॉकचा बॅलन्सच यांनी गिवन केलेला नाही. त्यानंतर डेटरचा 14,000 दिलेला आहे, क्लोजिंगचा तो आपण लिहून घेऊया. डेटरचा क्लोजिंगचा बॅलन्स दिलेला आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. किती दिलेला आहे तर 14,000. अँड पेटी कॅशचा पण दिलेला आहे 35. सो क्लोजिंगचा बॅलन्स लिहून घेऊया आपण. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन किती 35. खाली इन्फॉर्मेशन एक गिवन केलेली आहे त्यांनी. गुड्स वर्थ ₹14,000 इन्क्लुडेड अबाउट सेंड बाय कोल्हापूर ब्रांच टू सांगली ब्रांच वेअर इन ट्रान्झिट ऑन 31 मार्च 2013. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्यांनी तर गुड्स जो काही 15,000चा आहे तो इन्क्लूड याच्यामध्ये असा आहे की सेंड बाय कोल्हापूर ब्रांच टू सांगली ब्रांच. कोल्हापूर ब्रांच मधून सांगली ब्रांचला काय झालेलं आहे गुड्स ट्रान्झिट करण्यात आलेला आहे 31 मार्च 2013 म्हणजे पाठवलेला आहे वाहतुकी. ट्रान्झिट मीन्स वाहतूक. आता यानंतर आपल्याला काय करायचंय प्रत्येक अकाउंट काय करायचंय क्लोज करत आपल्याला जायचं आहे. आता रिटर्नचं एक पोस्टिंग या ठिकाणी आपलं राहून गेलेलं आहे. ब्रांच स्टॉक अकाउंट 2000. सो ब्रांच स्टॉक अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग एक आपण करून घ्यायचंय. टू ब्रांच डेटर्स अकाउंट जे सेल्स रिटर्न आहे त्याचं पोस्टिंग आपलं राहिलेलं होतं किती 2,000 रुपीज. सो सर्वात आधी आपण काय करणार आहोत आता कॅश अकाउंटचं देखील पोस्टिंग आपलं 400 रुपीज. बघा कॅश अकाउंट पेटी कॅशचा बॅलन्स एक आपला राहिलेला होता पेटी कॅश 400 रुपीज. सो या ठिकाणी क्रेडिटला पोस्टिंग आपलं राहिलेलं आहे. अकाउंट आपण सेपरेटली ओपन केलेलं होतं त्यामुळं बाय पेटी कॅश अकाउंट 400 रुपीज. सेकंड पोस्टिंग पेटी कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला होणार. ब्रांच पेटी कॅश अकाउंट डेबिट टू ब्रांच कॅश अकाउंट. किती 400 रुपीज. सर्व पोस्टिंग आता या ठिकाणी झालेलं आहे. सो क्रमाने आपण काय करणार आहोत एक एक अकाउंट आपण क्लोज करत जाणार आहोत. ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंटला देखील एक पोस्टिंग आपलं राहून गेलेलं आहे 2,500 रुपयाचं. याची आउटर अमाऊंट आपली घ्यायची राहिली आहे 12,600. अँड सेकंड पोस्टिंग इथलं राहिलेलं आहे 2,500चं. सो टू ब्रांच डेटर्स अकाउंट 2,500. ऑलरेडी ते एक्सपेन्सेस आपण गिवन केलेले आहे. सो सर्वात प्रथम आपण ब्रांच स्टॉक अकाउंट काय करणार आहोत क्लोज करून घेणार आहोत. अमाऊंट वरून आपल्या लक्षात येईल की क्रेडिट साइड आपली काय येते डेबिट साइड आपली किती येते बघूया. 2 7 3,57,000. या अमाऊंट वरून आपल्या लक्षात येईल की क्रेडिट साइडची टोटल कमी येते 3,57,000. म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्लोजिंगचा बॅलन्स फाइंड आउट करायचा होता. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन बॅलन्सिंग फिगर किती येते आपण चेक करूया. 3,57,000 मायनस 18,000 मायनस 4,000 मायनस 1,75,000 मायनस 1,10,000. किती डिफरन्स आला तर 50,000 हा आपला काय राहिला क्लोजिंग बॅलन्स. त्यानंतर सेकंड अकाउंट
क्लोज आपण करणार आहोत ब्रँचच्या ॲडजस्टमेंट अकाउंटला आपल्याला दिसत असेल की कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी पोस्टिंग नाही आहे. का तर मी लास्टला ठेवलेलं आहे कारण 4 पॉईंट्सवरती आपल्याला काय करायचं आहे, लोडिंग किंवा स्टॉक रिझर्व आपल्याला काढायचं असतं. सो ओपनिंग स्टॉकवरती आपण रिझर्व्स काढून घेऊया. ज्या साईडला पॉईंट आहे त्याच्या अपोजिटला आपण काय करतोय, पोस्टिंग करतोय. बाय स्टॉक रिझर्व कॅल्क्युलेशन मी याच ठिकाणी तुम्हाला दर्शवणार आहे म्हणजे तुमच्या ते लक्षात येऊ शकतं. बघा, बाय स्टॉक रिझर्व अकाउंट किती आहे, ओपनिंग स्टॉक तर 30,000 आहे, डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय 20. कॅल्क्युलेशन आपलं या ठिकाणी आलं 6,000 ओपनिंग स्टॉकचं. त्यानंतर सेकंड पोस्टिंग आहे बाय गुड्स सेंड टू ब्रँच. बाय गुड्स इथलं सेंड टू ब्रँच, याचं देखील लोडिंग आपल्याला इथं घ्यायचं आहे. ब्रॅकेटमध्ये मी लिहू शकते लोडिंग म्हणून. बघा, 3,25,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय 20. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर आपलं येणार आहे 65,000. अशा पद्धतीने पोस्टिंग होईल. त्यानंतर रिटर्न्स जे काही केले त्याचं देखील पोस्टिंग होईल आणि क्लोजिंग स्टॉकचं देखील पोस्टिंग होणार आहे. त्यानंतर लॉस बाय थेफ्ट, लॉस बाय फायर याचं देखील आपल्याला या ठिकाणी पोस्टिंग करून घ्यायचं आहे. ब्रँच स्टॉक अकाउंट अगोदर रिटर्न्स जो काही गुड्स केलेला आहे त्याचं पोस्टिंग होईल. टू गुड्स, एचओला गुड्स सेंड केलेला होता, रिटर्न केलेला होता 15,000. बघा या ठिकाणी 15,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय 20. किती येणार आहे, आन्सर आपला आलेला आहे 3,000. नेक्स्ट गुड्स सेंड टू ब्रँच, रिटर्न्स जे काय केले 10,000 रुपीज वरचे त्याचं एक पोस्टिंग होईल. ब्रँच स्टॉक अकाउंट टू ब्रँच स्टॉक अकाउंट या फर्स्ट पॉईंटचं 10,000 रुपीजचं. कॅल्क्युलेशन बघा 10,000. कंपल्शन काही नाहीये की तुम्ही कॅल्क्युलेशन तिथंच लिहिलं पाहिजे, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी असं लिहिलेलं आहे. आन्सर आपला आलेला आहे 2,000. त्यानंतर काय येणार आहे, लॉस बाय थेफ्ट अँड लॉस बाय फायर. लॉस बाय थेफ्ट याचं देखील कॅल्क्युलेशन आपण करून घेऊया. इथं किती आहे, 2,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय 20. किती आन्सर येईल तर 400. नेक्स्ट लॉस बाय फायर. ॲक्च्युली किती फायरमधून लॉस झालेला आहे तर 2,000 रुपीज झालेला होता, डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय 20. याचं देखील 400 आन्सर आहे. आणि लास्टला स्टॉक रिझर्व क्लोजिंग स्टॉकवरती आपण काढणार आहोत, ते आपण लिहूया. क्लोजिंग स्टॉक किती आहे, 50,000 आलेला आहे. सो 50,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय 20. किती आन्सर आलं तर 10,000 आन्सर या ठिकाणी आलेलं. अकाउंट आपण लगेच क्लोज करणार आहोत. क्रेडिट साईडची टोटल जास्त येते 71,000. त्यातून मायनस डेबिट साईडच्या सर्व अमाऊंट करायचे आहेत. आलेला डिफरन्स हा काय असणार आहे, आपला जीपी असणार आहे. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन किती आलेला आहे तर 52,200 एवढा आपला जीपी येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट अकाउंट पेटी कॅश अकाउंट आपल्याला क्लोज करून घ्यायचा आहे. डेबिट साईडची टोटल आलेले आहे 450, तेवढीच क्रेडिटला लिहून घ्यायचे 450 बाय पेटी एक्सपेन्सेस बॅलन्सिंग फिगर किती आलेली आहे 450. आलेला बॅलन्स एक्सपेन्सेस अकाउंटला ट्रान्सफर करणार आपण टू ब्रँच पेटी कॅश अकाउंट 450. त्यानंतर ब्रँच डेटर्स अकाउंट अगोदर आपण क्लोज करून घेऊया. डेबिट साईडची टोटल 1,85,000 तेवढीच क्रेडिटला लिहून घेणार आहोत आपण 1,85,000
5,000. किती डिफरन्स येतोय बघूया आपण. कॅरी डाऊन तर ऑलरेडी गिवन केलेला आहे. सो बाय ब्रँच कॅश अकाउंट आलेला डिफरन्सला आपण कॅश फ्रॉम कलेक्शन म्हणजेच ब्रँच कॅश अकाउंट किती येईल डिफरन्स, तर 1,66,500. कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करून पाहायचं आहे. 1,66,500 आलेला कॅशचा बॅलन्स जो काही आहे तो आपण ट्रान्सफर करणार आहे ब्रँच कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू ब्रँच डेटर्स अकाउंट. $1,66,500. नेक्स्ट अकाउंट आपण क्लोज करूया ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट. क्रेडिटला कोणतंही पोस्टिंग नाही. सो टोटल आपली जेवढी डेबिटची येणार आहे तेवढीच क्रेडिटची राहणार आहे. बाय आलेला बॅलन्स आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. 15,550. 15,550 आलेला P&L ला आपण ट्रान्सफर करणार. त्यानंतर गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट क्लोज आपण करून घेऊया. रिटर्न्स टू HO होते हे. रिटर्न्स टू HO अकाउंट क्लोज करूया. क्रेडिट साईडची टोटल जास्त येते 3,25,000 तेवढीच डेबिटला लिहितोय आपण 3,25,000. आलेला डिफरन्स आपण ट्रान्सफर करणार आहे परचेस अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंटला. किती डिफरन्स आला तर 3,15,000. नेक्स्ट अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण क्लोज करणार आहोत. या ठिकाणी बघा क्रेडिटला पोस्टिंग आपलं बाय ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट 55,200. बॅलन्स जो आलेला होता तो क्रेडिटला आपण ट्रान्सफर केलेला आहे 55,200 GPचा. आपल्याला माहिती आहे GP आपण ब्रॉडडाऊन इथं दर्शवत होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. सो डेबिटला पोस्टिंग होईल टू लॉस बाय जे काही लॉस झालेले होते लॉस बाय फायर. आता जेवढं होतं त्याच्यातून लोडिंग जे काढलेलं आहे आपण ते मायनस करणार. आपण 1,600 असं पोस्टिंग होईल. टू लॉस बाय थेफ्ट याच्यामध्ये देखील लोडिंग मायनस आपण करणार आहोत 1,600. त्यानंतर आत्ता बॅलन्स आलेला होता ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंटचा तो देखील आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत 15,550. सर्व पोस्टिंग आपलं झालेलं आहे. आता आपण काय करणार आहे अकाउंट क्लोज करणार आहोत. क्रेडिट साईडची टोटल जास्त येते 55,200 तेवढीच डेबिटला लिहून घ्या. मायनस करून अमाऊंट या ठिकाणी जी येईल ती NP येणार आहे. NP ट्रान्सफर्ड टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किती 36,485 एवढा डिफरन्स येईल. आणि लास्ट कॅश अकाउंट आपल्याला क्लोज करून घ्यायचा आहे. या ठिकाणी देखील आपलं पोस्टिंग एक राहिलेलं आहे. कॅश सेल्स घेतलेला आहे आपण. ब्रँच डेटर्स घेतलेला आहे. कॅश रेमिटन्स जी काही झालेली होती टू ब्रँच अकाउंट किती 13,000 त्याचं पोस्टिंग आपलं राहिलेलं होतं 30,000. रेमिटन्स टू ब्रँच कॅश अकाउंट राईट. या ठिकाणी ब्रँच कॅश अकाउंट डेबिट टू ब्रँच कॅश अकाउंट किंवा ब्रँच ओनली कॅश अकाउंट ब्रँच कॅश अकाउंट. इथं मी लिहिते रेमिटन्स टू ब्रँचला कॅश रिसीव झालेली होती किती 13,000. कशासाठी झालेली होती बघा
तर एक्सपेन्सेस पेड करण्यासाठी झाले, म्हणजे थोडक्यात एक्सपेन्सेस जे काही पेड केले त्याची अमाऊंट इथं रिसीव्ह झालेली आहे. नेक्स्ट इन्शुरन्स क्लेमची जी काही अमाऊंट रिसीव्ह झालेली होती ती देखील अमाऊंट डेबिट व्हॉट कम्स इन. सो डेबिटला पोस्टिंग होणार आहे टू ब्रँच स्टॉक अकाउंट. इन्शुरन्स क्लेम रिसीव्ड किती रिसीव्ह झालेला होता तर 3000 रुपीज. अशा पद्धतीने पोस्टिंग होईल. त्यानंतर अकाउंट आपल्याला क्लोज करून घ्यायचा आहे. डेबिटची टोटल जास्त येते आपल्याकडं 2,82,500. तेवढीच क्रेडिटला लिहूया आपण 2,82,000. आलेला डिफरन्स हा कॅश और बँक अकाउंटला ट्रान्सफर करणार. नुसता कॅश और बँक रिसीव्ड फ्रॉम ब्रँच. ब्रँच कडून किती ॲक्च्युली रिसीव्ह होईल अमाऊंट बघूया आपण. 13,000 मायनस 2,80,500 2,69,500. या ठिकाणी क्वेश्चन आपला काय झालेला आहे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ लेंदी झालेला आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आय होप की क्वेश्चन पूर्णपणे तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.